वैभव भाईनी वैशाखान लगीन धराचा तर पावसालन ठेवला. आता हॉल शिवाय पर्याय आहे के? खास दोस्ताचं लगीन आहे तर जावाला पाहिजेच ना. सरबतची चव मस्त वाटली म्हणून सगळ्यांची नजर चुकून अजून एक गलास पिला. इकडे नवऱ्याची एंट्री झाली तर नवरीचा भाऊस कान चिमल्या झालेला. लगीन लावायची सुरुवात झाली तरी आम्हाला अक्षता नव्हत्या भेटल्या. मग भाईनी हॉटेलच्या किचन मध्ये जाऊन चावलाचे बास्क्यांशी पसाब चावल आणलं. तवऱ्यान वैभवच्या नवरीची एंट्री झाली. तिकडं लगीन लागतं ना इकडे यो पोऱ्या मोबाईल वर गेम चालतं. यारपट आहे रे यो. अरे बाबा या बायका तर उलटा लगीन लावतात. लगीन लावता लावता माझ्या रांगचं चावलच खपलं. बाईला बोललो दे जरासं तर बोलतात तू खातच केर चावल. बरं लगीन लावून झाल्यावर सगळ्या अक्षता जमा करू केर कोंबऱ्यानं कामा येतील ना. जय घंटा झाला ना जावाची सोय बरं कुठे असा विचार करीतच होतो. तवऱ्यान बामन बोललात 1 वाजता वरती जेवण करायला जायचंय. तसंच आम्ही जावाला निघलो. मना वाटला सगळ्यां पहिले जावाला आम्हीच असू पण आमच्या आधीत लोकांनी चुंबरी केलेली. काय हावसंडी लोक आहेत. सगळं आयटम घेतल्यावर ताटान भात घ्यावाला जागाच नव्हती. बरं अजून एक ताट जाऊ कर. गावान लगीन लागल्या लागल्या आईस्क्रीम भेट पण इकडे जेवल्याशिवाय आईस्क्रीम न भेट. पण भाई आईस्क्रीम लय भारी होती. फोटो कारासाठी नवरीने कावापासून पाय धरून ठेवल्यान. आता आयुष्यभर नवऱ्यालाच धरायचे राहून द्यायचे. बरं भाईला आयर टाकून दे. मग विचार केला हल्दीला तर यांनी काय सोय ना केली. बरं मग 500 रुपयाच्या बियर पिलो असा लिहून रिकामाच पाकिट भरला. मामा 100 पाणी वही घेऊन पोरांचं फोटो काढत होता. मग आम्ही बी भाईला हॅपी मॅरेज लाईफच्या शुभेच्छा देऊन घरी निघलो.